टाळ्यांच्या गजरात आपण गायत्रीजींचं स्वागत करूया. नमस्कार. आपल्या सभेमध्ये आपण मला आवर्जून आमंत्रित केल्याबद्दल प्रथमतःच आपल्याला सर्वांना धन्यवाद देते. काल 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन. धन्योहम धन्योहम मे न विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम असं म्हणून सावरकरांनी आत्मार्पण केलेल्याला काल 58 वर्ष पूर्ण झाली. आणि त्याला लगतच असलेल्या दुसऱ्या दिवशी आज हे व्याख्यान ठरवल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर मी बोलावं असं ठरलं. आणि आपण मला सुचवलं की सावरकरांच्या साहित्यासंबंधी मी काही बोलावं. सावरकरांचं साहित्य हा माझाही आवडीचा विषय असल्यामुळे त्याला मी मान्यताही दिली. अर्थात सावरकरांचं साहित्य हे आज 10 खंडात प्रसिद्ध झालेलं इतकं समृद्ध आणि अपरंपार आहे. गद्य, पद्य, नाट्य, निबंध, आत्मचरित्र, कादंबरी हे सर्व साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळलेले आहेत आणि त्यामध्ये विपुल साहित्य संभार प्रसिद्ध आहे. अर्थातच तास दीड तासाच्या व्याख्यानामध्ये या सर्वामध्ये अवगाहन करणं फार कठीण आहे याची आपल्याला कल्पना आहेच. पण माझ्यासारखी व्यक्ती जिने सावरकरांना जाणतेपणी कधीही पाहिलं नाही, त्यांच्या कार्याशी माझा कधी प्रत्यक्ष संबंध आला नाही, ती व्यक्ती आज आपल्यापुढे सावरकरांच्या संबंधी बोलायला ठाकलेली आहे. ती कशाच्या जोरावर? ती सावरकरांच्या साहित्याच्या अभ्यासाच्या बळावर. आज जेव्हा मी काही वेळेला ऐकते की ही सावरकरांची लेखणी किंवा त्याचं वाचन करणं आम्हाला जड जातं, मला माहीत आहे, कारण सावरकरांची लेखणी फार वरच्या दर्जाची आहे, अभिजात आहे, संस्कृत प्रचूर आहे, भाषेचा डौल निराळा आहे, भाषेला एक वजन आहे, पण ती विलक्षण अर्थप्रवाही अशी भाषा आहे. पण महाराष्ट्रात जन्मलेल्या मराठी माणसाला मराठी सारस्वतातलं सावरकरांसारखं हे अत्युत्कृष्ट लेखन वाचणं जर जड झालं तर मग सावरकर वाचायचे कोणी, ते समजून कसे घ्यायचे आणि त्यातून उमटलेले सावरकर जाणून कसे घ्यायचे. तेव्हा हा प्रयत्न तर आवर्जून करायला हवा. कारण सावरकरांचे आज फोटो पाहिले किंवा सावरकरांना कदाचित प्रत्यक्ष पाहिल्यानंतरसुद्धा प्रथमदर्शनी हा मनुष्य क्रांतियुद्धाचा पुरस्कर्ता उद्गाता असेल किंवा समाजक्रांतीने देशभर खळबळून टाकलेला समाजधुरीण असेल असं वाटत नाही. ती सारी तेजस्विता त्यांच्या विचारात आहे, लेखणीत आहे, वाणीत आहे. बॅरिस्टर असफ अलींनी त्यांच्याबद्दल असं म्हटलं आहे की फ्रजाईल ॲज अन ॲनिमिक गर्ल बट रेस्टलेस एज अ माउंटन टॉरेंट अँड कीन ॲज द एज ऑफ अ ब्लेड. म्हणजे एखाद्या रक्तक्षय झालेल्या किशोरीप्रमाणे नाजूक, पण गिरिप्रपाताप्रमाणे उसळणारे, गरजणारे आणि समशेरीच्या पात्याप्रमाणे धारदार असं सावरकरांचं वर्णन त्यांनी केलं आहे. त्या व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेतो आहे. मी वृत्तीनं कवी आणि कलावंत आहे, पण परिस्थितीने मला राजकारणात पाडलं आहे असं सावरकरांनी स्वतः एके ठिकाणी म्हटलं आहे. ह्या त्यांच्या उर्मी त्यांच्या साहित्यात सगळीकडे उचंबळून आलेल्या आपल्याला दिसतील. त्यांच्यासारख्या अभिजात कलावंताच्या वाङ्मयामध्ये ध्येयवाद आणि व्यक्तिमत्वाची समरसता आढळत असल्यामुळे त्यांचं वाङ्मय त्यांच्या जीवनापासून अलिप्त राहू शकत नाही. त्यांच्या लेखणीचा घाट, उद्दिष्ट, विचारसरणी, तर्कशुद्धता, मूलभूत चिंतन, भावोत्कटता, नाट्यपूर्ण आणि वक्तृत्वपूर्ण शब्दकळा इत्यादी असंख्य गुणांनी त्यांचं साहित्य मंडित होतं. त्याला क्रांतिकारक विचारांची प्रभावळ होती, मग ती राजक्रांतीची असो किंवा सामाजिक क्रांतीची असो, पण हे त्याचं एक आगळं वैशिष्ट्य होतं. आणि यातला बहुतेक साहित्यसंभार हा विपरीत अवस्थेमध्ये निर्माण झालेला आहे. म्हणजे ते हालअपेष्टामध्ये असतील, अंदमानच्या काळ्या पाण्यामध्ये असतील, कठीण प्रसंगी वाटचाल करत असतील,
पण एवढा साहित्य संभार आणि त्यातला एवढा मोठ्या प्रमाणातला विपरीत अवस्थेमध्ये निर्माण झालेला संभार ज्यांनी निर्माण केला, असे सावरकरांइतके दुसरे साहित्यिक आपल्याला फारसे सापडणार नाहीत. आणि मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे साहित्य आणि व्यक्तिमत्वाच्यातला बिंब प्रतिबिंब भाव हा एक निर्णायक स्वरूपाचा साहित्यशास्त्रीय सिद्धांत मानला जातो. त्या दृष्टीने सावरकरांच्या जीवनाचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात पडलं आहे असं मला म्हणायचं आहे. आणि आज आपण त्यामुळे सावरकरांच्या जीवनाचा मागोवा घेत त्याच्यामधून त्यांना अनुषंगाने कसं साहित्य स्फुरत गेलं आहे असा भाग पाहणार आहोत. सावरकरांचा जन्म 1883 28 मेला झाला. नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या गावी झाला. ते 5-6 वर्षाचे असतील तोपर्यंत त्यांच्या वडिलांनी त्यांना मोरोपंतांच्या आर्या शिकवायला सुरुवात केली. घरात वाचल्या जाणाऱ्या जैमिनी, अश्वमेध, पांडवप्रताप, हरिविजयसारख्या कथा ते ऐकत होते. श्रीधर महिपतींची रसाळ आख्यानं त्यांना ऐकवली जात होती. घरातला संस्कार होता, पण संस्कृत प्रचूर काव्याकडे त्यांचं ओढ कशी होत गेली याचे हे निदर्शक आहे. किंवा तो संस्कार त्यांच्या मनामध्ये तिथपासून जागृत झाला असावा असं म्हणायला हरकत नाही. ते 9-10 वर्षाचे असतील तेव्हा वाचनाची हौस वाढत होती. केसरीच्या जुन्या फायली वाचणं, बखरींचा अभ्यास करणं यामुळे इतिहासाची गोडी निर्माण होत होती. स्वदेशप्रीती, देशभक्ती हे विषय त्यांना आता आवडायला लागलेले होते. आणि अनावर तरुणांच्या देशभक्तीला ते मनामन मान्यता देत असत. आणि त्यावेळेला झालेल्या प्रसिद्ध रँड वध प्रकरणी चाफेकर बंधू हे फासावर चढले. त्यावेळेला सावरकरांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं आहे, सावरकर आणि चाफेकर आणि रानडे हे स्वजनांच्या छळाचा सूड घेऊन फासावर चढले, पण त्यांच्या प्राणज्योतींनी जाता जाता चेतवून दिलेली ही शत्रुंजय वृत्ती यज्ञकुंडात समिधे मागून समिधा टाकून अशीच भडकवत नेणे असेल आणि शेवटी ती कोण्या एका स्वातंत्र्ययुद्धाच्या महायज्ञाला परिणमविणे असेल तर त्याचं दायित्व माझ्यापुरतं मजवरी पडत नाही का? चाफेकरांचं कार्य कोणीतरी चालवलं पाहिजे ना, तर मग ते मीच का चालवू नये, तो हो मीच का चेतवत ठेवू नये. आणि याचीच परिणिती म्हणजे ज्या दिवशी तुरुंगात पहाटे उठून चाफेकर आणि रानडे नैनंछिंदन्ति शस्त्राणि नैनंदहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता असं गरजत हसतमुखाने फासावर चढले, त्याच दिवशी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी सावरकरांनी कुलस्वामिनीसमोर प्रतिज्ञा केली, माझ्या देशाचं स्वातंत्र्य मिळेपर्यंत सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मारता मारता मरे तो झुंजेन. ही केवळ पोरवयातली भावनेच्या भरात केलेली प्रतिज्ञा नाही, आपण लक्षात घ्या. आयुष्यभर त्या प्रतिज्ञेचा वस्तुपाठ त्यांनी गिरवलेला आहे. सावरकर या कॉलेजच्या शिक्षणामध्ये जेव्हा होते त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी स्फुटक काव्य लिहिले, स्वदेशीमध्ये भाग घेतलेला आहे, विदेशी कपड्यांच्या होळीमध्ये भाग घेतला, यासारख्या कथा आपल्याला माहीतच आहेत. या काळामध्ये त्यांचं उल्लेखनीय साहित्य होतं ते देशभक्तीने रसरसलेल्या आरत्या, पदे आणि पोवाडे. शिवाजीची आरती, बाजीप्रभूचा पोवाडा, तानाजीचा पोवाडा, स्वतंत्रतेचं स्तोत्र, हे सगळं त्यांचं या काळात लिहिलेलं काव्य आहे. कॉलेजमध्ये असतानाही जशी काही ते पूर्वतयारी करत होते, स्कॉट, मिल्टन यांच्या शेक्सपियर यांचा अभ्यास करत होते, कालिदास भवभूती वाचत होते, काव्य वेदांग यांचे अंतरंग तपासत होते. त्यामुळे व्युत्पन्नता निर्माण झाली आहे सावरकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि ती आपल्याला पुढे त्यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये किंवा कुठेतरी उमटलेली दिसते. स्वतंत्रतेचं स्तोत्र तर आपल्याला माहीतच आहे, मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुरतेचे स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी होते. तुझं साठी मरण ते जनन तुझं वीण जनन ते मरण तुझं वीण मरण जनन ते मरण. इतकं मान्य इतकी त्यांची स्वातंत्र्यनिष्ठा प्रखर होती. हे स्वतंत्रता स्तोत्रामध्ये त्यांनी लिहिलेल्या या गोष्टी त्यांनी पुढे 1907 मॅझेनी चरित्रामध्येही सांगितल्या. मॅझेनी चरित्र हे त्यांनी 7 मराठीत लिहिलं. इटलीच्या वैचारिक युद्धाचे नेते आणि उद्गाते जोसेफ मॅझेनी यांनी स्वतंत्रतेला ईश्वरी कर्तव्याचं रूप दिलं होतं.
त्याचा जो पुरस्कार सावरकरांनी केला त्यावरून त्यांची स्वतःची स्वातंत्र्यनेता किती जाज्वल्य होती आपल्याला कळायला हरकत नाही. थोडंसं उदाहरण म्हणून सांगते. 1907 हे मॅझेनीचं चरित्र लिहिलं गेलेलं आहे. त्याच्या प्रस्तावनेमध्ये भाकर स्वस्त आहे किंवा महाग आहे हा प्रश्न नाही, तिच्यावर गुलामगिरीचा शिक्का आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. किंवा स्वातंत्र्य हे फायद्याचं आहे म्हणून नाही, ते मर्दाचं कर्तव्य आहे म्हणून मिळवलं पाहिजे, अशी वाक्य लोकांना अक्षरशः वाहून नेत असत. सावरकरांचा मॅझिनी म्हणतो नाही नाही, राष्ट्र कधीही मरत नाहीत. मनुष्यानी परमेश्वरांनी मनुष्याला स्वातंत्र्यात राहावं म्हणून निर्माण केलेलं आहे. तुम्ही मनात आणा की तुमचा प्रदेश स्वतंत्र झालाच म्हणून समजा. याहून अधिक उत्साह कसा कोणता राष्ट्रमंत्र आहे. एकदा मनुष्याने निश्चय केला की मी माझा स्वदेश, मानव आणि आम्ही सर्व राष्ट्र याच्यावरती प्रेम करतो, भक्ती करतो, की सर्व संकट तुच्छ मानून त्यांनी लढलं पाहिजे, केवळ कर्तव्य म्हणून तत्पर झालं पाहिजे. याहून अधिक दिव्य असा कोणता राष्ट्रमंत्र आहे. तरुण हो, प्रीती करा, स्वदेशावर प्रीती करा, मानवजातीवर प्रीती करा, स्वातंत्र्यावर प्रीती करा. याहून प्रेमळ असा दुसरा कोणता राष्ट्रमंत्र आहे. सावरकरांनी ह्या पद्धतीने मॅझेनीचं चरित्र लिहिलं. शिखांचा इतिहास, 1857चं स्वातंत्र्य समर, ही त्यांची या काळातली साहित्य आहे. मला थोडासा मोह होतो आहे म्हणून थोडं मागं जाऊन सांगते. त्यांच्या पोवाड्याचं एक वैशिष्ट्य सांगायला पाहिजे. साहित्य प्रकारामध्ये पाश्चिमात्य शिक्षणाचे संस्कार झाल्यानंतर जे एक नव्या पद्धतीचं साहित्याचं पुनरुज्जीवन झालं, त्याच्यात कुठल्या सुशिक्षितांनी नवीन तऱ्हेने पोवाडा असा लिहिला नव्हता. ते काम निश्चितपणे सावरकरांनी केलं आहे. पण सावरकरांच्या पोवाड्याचं एक वैशिष्ट्य होतं. पोवाड्यांचं सर्वसाधारणपणे आपल्याला रूप माहीत आहे. एखादी ऐतिहासिक कथा किंवा प्रचलित अशी एखादी लोकांना माहीत असलेली घटना घ्यायची, त्याच्यावर त्याचं धावतं वर्णन करायचं आणि त्याच्यामध्ये काहीतरी वीररसात्मक भाव किंवा स्फुरण येण्यासारखं त्याच्यात वर्णन हवं. ही सर्व पोवाड्याची वैशिष्ट्य सावरकरांच्याही पोवाड्यामध्ये आहेत. पण त्यापेक्षाही विदग्ध कवीला शोभणारे असे अलंकारही त्यांनी वापरलेत. म्हणजे जुन्या पद्धतीचा तानाजीचा पोवाडा असेल तर कदाचित असा म्हटला जात असेल की पहिली सोल शिवाजीची, दुसरी सोल अंबाबाईची, तिसरी तानाजी सुभेदाराची, आपुल्या बेताचे माणूस मोजिले, हातामध्ये पट्टे घेतले, सुभेदार गडावरती चढले, असं वर्णन असेल. सावरकरांचं तानाजीचं वर्णन असं आहे, तानाजी चढो लागले, सद्भाग्य चढो लागले, स्वातंत्र्य चढो लागले. किंवा जेव्हा तानाजी मृत्युमुखी पडतात तेव्हा त्यांनी म्हटलंय, मग त्या गडची भूमी ठेवी तानाजी सौदरी, तेव्हापासून रत्नाकर तिचा बहुद्वेष करी. म्हणजे हे जे रत्न तानाजीसारखं मिळालं ना, त्यामुळे साक्षात आम्ही रत्नाकर म्हणतो, तो तिचा द्वेष करतोय. ही अलंकार पद्धती थेट संस्कृत काव्याच्या तोडीची आहे. किंवा बाजीप्रभूच्या पोवाड्यामध्ये शिवछत्रपती पन्हाळगडावरती अडकून पडतात, त्यावेळेला मोठ्या कौतुकाने त्याचे शब्द वापरलेत. लक्ष्मीचे मृदू कमल, शारदा सुंदरीचा वीणा, स्वतंत्रतेचा कलिजा अडके गडात शिवराणा. किंवा युद्धाचं वर्णन करताना दीन दीन रणशब्दा, हर हर महादेव भिडला, भिडला ओष्ठ दंत मस्तकी खड्ग वक्षी भाला. अशी ही जी वर्णन करण्याची पद्धती आहे ही थेट संस्कृत काव्यांच्या तोडीची आहे. आणि म्हणून यानं केळकरांनी मला वाटतं महाराष्ट्र भाटमध्ये म्हटलं आहे की सावरकरांच्या पोवाड्यांना उत्कृष्ट वीररस परिप्लुत काव्य असंच म्हणावं लागतं. पण हे पोवाड्याचं वैशिष्ट्य मला फार आवडतं म्हणून त्यातले 1-2 उदाहरण आपल्याला मुद्दाम मी सांगितलेत. मी मगाशी उल्लेख केलेल्या काही पुस्तकांपैकी शिखांचा इतिहास, 1857चं स्वातंत्र्य समर, ही जी पुस्तकं आहेत म्हणजे ब्रिटिश राज्य उलथून पाडण्यासाठी स्वतंत्र सैनिक युद्ध कसं उभारावं याचा तो ज्वलंत इतिहास आहे. 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक इतकं प्रक्षोभक होतं की ते लिहिल्यावर त्याचं इंग्रजी भाषांतर केल्यानंतर तो हॉलंडमध्ये छापला गेला. त्याची काही पानं गहाळ झाली आणि ही गहाळ झालेली काही पानं पाहिल्यानंतरच या पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी घालण्यात आली. म्हणजे पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच पुस्तकावरती बंदी घालणारा हा कदाचित एकमेव लेखक असेल किंवा हे एकमेव पुस्तक असेल.
1857चं स्वातंत्र्य समर हे पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं, ते शिपायांचं बंड नव्हतं, असा पुरस्कार ह्या पुस्तकामध्ये केला गेलेला आहे. अमेरिकेतल्या गदर पक्षाने याच्या उर्दू, हिंदी, पंजाबीमधून त्याची भाषांतर केली. शहीद भगतसिंहांनी त्याच्या 2 इंग्रजी आवृत्त्या छापून काढल्या आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आपल्या आझाद हिंद फौजेतल्या प्रत्येक सैनिकाला याचा पाठ्यपुस्तकाप्रमाणे अभ्यास करायला लावला. मला आठवतं आहे 80 सालच्या दशकामध्ये मी हे व्याख्यानामध्ये मिरजेला याचा उल्लेख केला होता आणि नंतर सावरकर सदनामध्ये पण मी एका ठिकाणी याचा उल्लेख केला आणि दोन्ही ठिकाणी मला मिरजेला 2 व्यक्ती भेटल्या आणि मुंबईला 1 आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी मला सांगितलं, गायत्री देवी, खरी गोष्ट आहे, आम्ही आझाद हिंद फौजेमध्ये सैनिक होतो. सावरकरां म्हणजे थोडक्यात एक 580 वर्षामध्ये भारताच्या इतिहासामध्ये जे जे सैनिकी प्रयत्न झाले असतील क्रांतीचे, त्या सर्वांची प्रेरणा सावरकरांच्या साहित्याने दिली होती असं आपण म्हटलं तर ते चूक ठरणार नाही. म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समरची एक कॉपी मॅडम कामानी बँक ऑफ फ्रान्समध्ये सेफ डिपॉझिट व्हॉल्टमध्ये ठेवली होती. नंतर महायुद्धाचे वारे लागले तेव्हा त्यांनी परत ती तिथून काढली. अशी गुप्तपणे ती एकमेकाकडे जात होती. नंतर काही काळानंतर ती तिथेही गहाळविल असं वाटल्यावर पोर्तुगीज गोव्यामध्ये डॉक्टर कुटिनोंच्याकडे आली आणि नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथे डॉक्टर मुंजांच्याकडे आली आहे. म्हणजे स्वातंत्र्य समराचा इतिहास सांगणारं हे पुस्तक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये पोचलेलं आहे. या वेळेलाच एक मोठा नाट्यपूर्ण प्रसंग इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये घडत होता. सावरकर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 1906-07च्या सुमाराला लंडनच्या वास्तव्यामध्ये होते. इंडिया हाऊसमध्ये ते त्यावेळेला जमत असत, तिथे राहत होते. अनेक उच्च शिक्षणासाठी गेलेले पण समधर्मीय अशा तरुणांच्यामध्ये राष्ट्राच्या उद्धारार्थच जगेन आणि मरेन अशी शपथपूर्वक त्यांना ते बांधून घेत होते. श्यामजी कृष्ण वर्मांच्या बरोबर अनेक तिथे हे तरुण काम करत होते. सावरकरांच्या समोर चर्चा करत होते, त्यांच्याबरोबर काही योजना आखीत होते. आपले सेनापती बापट, मॅडम कामा, लाला हरदयाळ, ज्ञानचंद्र वर्मा, BBS अय्यर, अनेक प्रभृती हे त्या ठिकाणी त्यावेळेला सामील झालेले होते. आणि ह्या वेळेला एक शिवजयंती उत्सव त्यांनी साजरा केला. त्याच वेळेला 1907 साली 1857च्या स्वातंत्र्य समराचा सुवर्ण महोत्सव इंडिया हाऊसमध्ये साजरा झाला. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचे नेते मंगल पांडे, झाशीची राणी, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांच्या तस्विरी लावण्यात आल्या. यांचं स्मरण ही आम्हाला अभिमानास्पद बाब आहे म्हणून त्याच्यावरती वीरस्मृती मुद्रा काढण्यात आली आणि ती कोटावर झळकवून हे सर्व मूठभर तरुण त्यांनी एक मिरवणूक काढलेली होती. या सर्वांचं स्मरण म्हणून ओ मार्टिर्स म्हणजे हुतात्म्यानो या नावाचं पत्रक काढण्यात आलं. 1857च्या स्वातंत्र्य समरात संदेश पाठवण्यासाठी भाकरी वापरली जात होती म्हणून या समारंभामध्ये भाकरी प्रसाद म्हणून वाटण्यात आली. ज्या ब्रिटिश साम्राज्यावरती कधी सूर्य मावळत नाही अशी ज्यांची शेखी, त्या ब्रिटिश साम्राज्यामध्ये त्यांच्या राजधानीमध्ये पार्लमेंटच्या परिसरात असलेल्या इंडिया हाऊसमध्ये पारतंत्र्यातले हे मूठभर तरुण असा समारंभ घडवून आणत होते. त्यांच्या धैर्याबद्दल आणि त्याची प्रेरणा असलेल्या सावरकरांना आपण केवढी मानवंदना द्यावी बरं. प्रत्यक्ष क्रांतीच्या पथावर ते आता यावेळेला वाटचाल करत होते. सावरकरांच्या प्रतिभेचं असं सव्यसाचित्व आहे की क्रांतीचा अंगार अशा रीतीने पुस्तकांमध्ये आणि साहित्यामध्ये उलगडत असताना त्या ठिकाणी काव्यही लिहित होते. आता आपल्या मातृभूमीच्या दर्शनाला पारखय होणार या कल्पनेने ते व्याकुळ होत असत. अभिनव भारत या आपल्या संघटनेवरती ब्रिटिश सरकारची वक्रदृष्टी असल्यामुळे आता आपल्याला लवकरच अटक होईल. मायभूमीच्या दर्शनाला आपण कायमचे पारखे होऊ या सर्व भावनांनी व्यग्र झालेल्या सावरकरांनी या काळात लिहिलेली प्रसिद्ध कविता आहे सागरा प्राण तळमळला. ब्रायटन इथे समुद्र किनाऱ्यावर ते बसलेले आहेत. बिपिनचंद्र पालांचे चिरंजीव निरंजन पाल त्यांच्यासोबत आहेत. त्यांनी हे लिहून ठेवलं आहे की अतिशय उदास रीतीने कुठेतरी दृष्टी लावून सावरकर बसलेत. ही वॉज हमिंग असं त्यांनी म्हटलं आहे. ते काही वेळ गुणगुणत होते. थोडा वेळाने शब्द बाहेर पडले आणि काही काळाने त्यांच्या डोळ्यातनं फक्त अश्रू उघडले.
ती ही प्रसिद्ध कविता आपल्याला पाठच आहे, माहीत आहे, पण काही ओळी मुद्दाम सांगते. नभी नक्षत्रे बहुत परी एक परी प्यारा मज भरतभूमीचा तारा. प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी. तिज वीण नको राज्य मज प्रियसाचा वनवास तिच्या जरी वनीचा. भुलविणे व्यर्थ हे आतारे बहुजीवलग गमती चित्तारे. तुझ सरित पतेजी सरितारे तद्विरहाची शपथ घालतो तुझला. सागरा प्राण तळमळला. हे सागरा, तुझ्या प्रिय असलेल्या सरितेच्या विरहाची शपथ घालून मी तुला सांगतोय की माझा जीव माझ्या मातृभूमीच्या दर्शनासाठी अत्यंत तळमळतोय. माझा जीव तळमळतो असं करुणवाणीने म्हणत असतानाच सावरकरांना त्या ठिकाणी अगस्त्य ऋषीची आठवण येते आणि ते म्हणतायत, या फेन मिशे हाससी निर्दया कैसा. मी तुम्हाला करुणवाणीने सांगतोय आणि हा फेस उधळून तू मला हसतोयस की काय. सावरकरांच्या प्रतिभेची हे एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्या साहित्यामध्ये सर्व रस निर्माण होतात. त्यामध्ये करुण रस आहे, रौद्र रस आहे, शृंगार रस आहे, क्वचित प्रसंगी विडंबनाच्या दृष्टीने जोकावणारा हास्यरससुद्धा आहे, पण वीररस हा त्याचा स्थायी भाव आहे. करुणवाणीने म्हणताना सावरकर म्हणतात की ज्या आंग्लभूमीचं तुझ्यावरती स्वामित्व आहे ना, त्यामुळे तो सागरा तिला घाबरून तू माझ्या मायभूमीला अबला म्हणून हिणवतोयस की काय. जरी आंग्लभूमी भयभीता रे अबलान माझी ही माता रे. कथिल हे अगस्ती सती आता रे जो आचमनी एकक्षणी तुझं प्याला. सागरा प्राण तळमळला. तुला 3 आचमनात पिऊन टाकणारा अगस्ती ऋषी माझ्याच मायभूमीच्या कुशीत जन्मलाय बरं. तिला अबला म्हणून तू हिणवू नकोस. सावरकरांचं काव्य हे असं होतं. 1909 साली त्यांचे वडील बंधू बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पाठोपाठ त्यांचे बंधू नारायणराव सावरकर धाकटे बंधू त्यांनाही अटक झाली. हे वृत्त ज्या वेळेला येसुवहिनीने सावरकरांना कळवलं त्यावेळेला त्यांनी म्हटलं आहे, सांत्वनपर उत्तर म्हणतात, धन्य धन्य आपुला वंश सुनिश्चये ईश्वरी अंश. रामसेवा पुण्यलेश आपुल्या भाग्यला धला. अनेक फुले फुलती फुलोन्या सुकोन जाती. कोणी त्यांची महती गणती ठेविली असे. परिजे गजेंद्र शुंडेने उपटिले श्रीहरिचरणी अर्पिले. कमल फूलते अमर ठेले मोक्षदायी पावन. अमर होयती वंशलता निर्वंशजीचा देवा करिता. दिगंती पसरे सुगंधता लोकहित परिमलाची. 1910 साली त्यांना स्वतःला अटक झाली. त्यावेळेला आपला शेवटचा होऊ घालणारा एक निरोप त्यांनी आपल्या येसुवहिनींना कळवला आहे, माझं मृत्यूपत्र या कवितेद्वारे. त्यात ते म्हणतात, हे मातृभूमी तुझला मनवाही येले. वक्तृत्व वाग्विभवही तुझं अर्पी येले. त्वत्स्थंडिली ढकलिली गृह वित्तमत्ता. स्थंडिलमध्ये यज्ञवेदी. या यज्ञवेदीवर मी संविधा टाकतच चाललो आहे. कशाच्या? गृहवित्तमत्ता. दावानलात वहिनी नवपुत्र कांता. त्वत्स्थंडिली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू. केला हवी परमकारुण पुण्य सिंधू. त्वत्स्थंडिला वरिबळी प्रिय बाळ झाला. म्हणजे हे सर्व बंधूंची नावं घेतलीत. त्वत्स्थंडिली बघा आता ममदेह ठेला. हे काय बंधू असतो जरी सात आम्ही. त्वत्संडिलीच दिधले असते बळी मी. सावरकर अशा तऱ्हेने त्या स्थंडिलावरती वेदीवरती समिधा टाकत चालले होते आपल्या घराच्या, आपल्या बंधूंच्या. सावरकरांनी होम मांडला होता आपल्या जीवनाचा, पण तो ज्यांनी मुकाट्याने मुग्धतेने सहन केला त्या येसुवहिनी आणि माईंनाही आम्ही तेवढीच मानवंदना दिली पाहिजे. परंतु म्हणून हे काही आम्हाला दुःख आहे का असं आम्ही करतोय ते. म्हणून त्यातलं मर्म व्यक्त करताना सावरकरांनी म्हटलंय की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने. आम्ही घेतलेलं नाही, आम्हाला माहीत आहे काय होणार आहे ते. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने. व्रतामध्ये सोय नसते, ते पूर्ण करायचं असतं. सर्व कष्टामधून जाऊन पूर्ण करायचं असतं. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने. लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने. जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे. जे आहे आम्हाला माहीत आहे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे.
सावरकरांच्या जीवनाचं प्रतिबिंब पडतंय म्हणते ना, ते असं आहे. त्यानंतर मार्सेल्स इथे बोटीवरून उडी टाकून पळायचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता आपला अमानुष छळ होणार या जाणीवेने त्या छळाला पुरून उरेल अशा धैर्याचा पुरवठा करण्यासाठी त्यांनी आत्मबल म्हणून कविता रचली. अनादिमी अवध्यमी, अनादिमी अवध्यमी अनंतमी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. केवढा आत्मविश्वास आहे. अग्नी जाळी मजसी ना खड्ग छेदितो, भिवुनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. हाण तुझ्या तोफाना क्रूर सैन्यते, यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते. हला हला त्रिनेत्र तो, मी तुम्हासी तैसाची गिळुनी जिरवितो. अशा हजारो ओळींच्या काव्यसंग्रहामध्ये त्यांची स्वयंप्रभुता दिसून येते आणि त्यातूनच त्यांच्या कार्याला प्राणभूत असा वीररस निर्माण होतो. कमला, गोमांतक, विरोधशास ही त्यांची एकापेक्षा एक सरस महाकाव्य आहेत. त्यांच्या उपमा उत्प्रेक्षा अलंकाराकडे मी वळतच नाही, किंवा गोमंतकामध्ये त्यांनी वैनायक म्हणून कसं वृत्त वापरलं ह्या सर्व गोष्टी थोड्याशा आपण बाजूला ठेवून पुढे जाऊया. पण कमला विरहोच्छ्वासासारख्या कथानकाकडे जरी दृष्टिक्षेप टाकली तरी सावरकरांच्या जीवनाचं प्रतिबिंब त्याच्यात उमटलं असं आपल्याला दिसेल. डोंगरीच्या तुरुंगाशी सावरकरांना अंदमानामध्ये नेण्याच्या आधी तिथे बंदी म्हणून ठेवलेलं होतं. त्यावेळेला त्यांना पत्नी तुरुंगात भेटेस आली आहे. 4च वर्षापूर्वी जो विनायक सावरकर बॅरिस्टरीच्या शिक्षणासाठी म्हणून लंडनला गेला, तो तेथून येताना संपत्तीच्या प्रतिष्ठेच्या झळझळच्या प्रभावळीमध्ये असेल अशी तिची कदाचित कल्पना असेल. ती पत्नी समोर उभी आहे, तिच्यासमोर तिचा नवरा आहे, तो बंदिवानाच्या वेशात उभा आहे. संसारातल्या स्वप्नांचा पार चक्काचूर करणारी ही भेट आहे, लक्षात घ्या. हा हंत हंत नलिनी गज उज्जहार अशा स्थितीतली भेट आहे. शब्दांचं सान्निध्यसुद्धा काही वेळेला संकोचास्पद व्हावं असे काही विचार मनामध्ये भरून आले असतील. अशा वेळेला सावरकर म्हणणी सांगतायत, जर कदाचित योग असेल तर पुन्हा भेट होईलच. कारण 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा आहे, म्हणजे 1910 साली शिक्षा आणि कुणालाही न दिले गेलेली 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा. यातनं सुटका तरी आहे का? मृत्यू हीच सुटका, अशी आंदोलित मनाची अवस्था आहे. त्यावेळेला ते म्हणतायत की फक्त 4 काटक्या गोळा करून पुनाबुलींची वीण वाढवणं यालाच जर घरटं म्हणायचं असेल तर असे संसार कावळे चिमण्यासुद्धा करतायत. पण याहून संसाराचा भव्य अर्थ घेणं असेल तर मनुष्याप्रमाणे संसार करण्यात आपण कृतकार्य झालो आहोत. आपली 4 चूळबोळकी आपण फोडून टाकली, पण म्हणून कदाचित पुढे मागे हजारो जणांच्या घरी सोन्याचा धूर निघेल. घर घर म्हणताना प्लेगनं नाही का शेकडो जणांची घरं ओसाड पडली. असा विवेक करा आणि संकटाला तोंड द्या. हे उद्गार वाचल्यावर आणि कमला काव्यातला नायक मुकुंद हा भाऊसाहेब पेशव्यांच्या आज्ञेनुसार कमलेबरोबरच्या पहिल्या सहवासाच्या उत्तररात्री पानिपतच्या रणयज्ञामध्ये उडी घ्यायला जातो. त्यावेळेला जे म्हणतो, आगीतही फेकू असे कमला न अयुक्त की, जरी प्रज्वलेली ती देवकार्य महामखी, धर्मार्थची कधी होती आपत धर्म असे बळी, समर्थांची दीक्षा आम्ही घेतली नचिका जणी. हे जे उद्गार मुकुंदाच्या तोंडचे आहेत त्यामध्ये डोंगरीच्या तुरुंगाशी असलेला हा अभिनव भारताचा सेनानी आपल्या 18-19 वर्षाच्या पत्नीला जे स्वसमर्थनपर उत्तर सांगतोय याचं प्रतिबिंब पडलं हे काय कोणी सांगायला हवं. कठीण वज्राघात सहन करण्याची एक अस्वाभाविक क्रिया जेव्हा आम्ही संयमाने साध्य करतो तेव्हा आपण त्याला असामान्य म्हणतो. निर्जीव पाषाणाच्या तापण्याला कोणी हौतात्म्य म्हणत नाहीत. काळ्या पाण्याच्या विजनवासामध्ये कोमल भावना उचंबळून येत असतील. विवेकाच्या लगानांनी त्यांना बांध घालताना जो संघर्ष होत होता त्यातून कमला विरहोच्छ्वासासारख्या काव्यांचा जन्म झालेला आहे. काळकोठीतला एकांत, भयान एकांत, त्यामध्ये अंतःकरणाची व्याकुळता, त्यामधून धडपडणारं त्यांचं ते खंबीर मन, त्यातून लेखन रूपाने प्रगट होऊन पाठांतर रूपाने गुप्त राहणारी सरस्वती. कमला आंब्यासारख्या काव्यांचा जन्म कसा झालेला आहे याची कथासुद्धा फार मोठी
काय म्हणायचं त्याला, रोमहर्षक आहे. अंदमानामध्ये हा कैदी घायपातीच्या काट्याने किंवा विटकरीच्या टोकाने किंवा एखाद्या काही टोकदार वस्तूंनी काहीतरी भिंतीवर लिहितोय, हे पाहिल्यावर भिंतीला सफेदी घातली जावी, त्याला दंडाबिडीची शिक्षा दिली जावी, त्याची कोठडी बदलली जावी. तिथे आलेल्या एखाद्या काही वाक्य लिहिलेली असतील तिथे दुसऱ्या कैद्याकडनं ते पाठ म्हटलून घेऊन जावं. लवकर सुटणाऱ्या एखाद्या कैद्याकडनं लिहिलेल्या ओळी पाठांतर करून घेतल्या जाव्यात, त्यांनी त्या बाहेर येऊन नारायणराव सावरांना म्हणून दाखवाव्यात आणि त्यांनी त्यानंतर विजनवासी या नावाने 1000 ओळींचा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध करावा. किती स्तिमित व्हावं या सत्यकथेबद्दल आपण. पण हे वाचल्यानंतर त्यांच्या ध्येय जीवनाशी एकरूप झालेल्या विशाल मनाची आपल्याला साक्ष पटल्याखेरीज राहत नाही. अंदमानामध्ये कोलूची शिक्षा दिली जाते, आपल्याला सर्वांना ऐकून माहीत आहे. कोलू म्हणजे काय? घाण्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकून घाण्यामध्ये पिळायचं आणि माणसाने त्याचं तेल काढायचं. 30 पाऊंड तेल नाही निघालं तर फटके खायचे. काही वेळेला लोंबकळत त्याच्यावरती करायला लागायचं, कारण ताकद नसलेली राहायची. अशा वेळेला सावरकर मनाला बजावत होते, अरे मेरू मंदिराची पर्वत जी निर्मिती आहे ना, ती कथलीतलं ताक घुसळण्यासाठी नसते, समुद्र मंथनासाठी असते. किंवा काथ्या कुटायची शिक्षा दिली जात होती. काथ्या कुटून कुटून हात रक्तबंबाळ होत होते. त्यावेळेला सावरकर मनाला सांगत होते, जगरहाटी जगणं वर्ण हा सुद्धा काथ्या कुटच आहे ना. मनामध्ये आत्महत्येचे विचार डोकावत आहेत. सावरकरांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे की अशा वेळेला माझं मन उदास झालं की मी पद्मासन घालत असे, भारतवर मातेकडे लक्ष देत असे, भारत मातेच्या विचारांकडे माझं सर्व लक्ष केंद्रित केलं की मी गौरीशंकरावरती जात असे आणि मग तिथे बसल्यावर मी ध्यानस्थ होत असे. भारत मातेच्या विचारांनी मी असा एकदा भारून गेलो की मग बारीने केलेला छळ, बारी म्हणजे तो जेलर जो होता त्यांनी केलेला छळ, अंगावरचे फटके, ठिपकणारं रक्त, घोंगडीतले ढेकूण याची कशाची मला आठवण राहत नसे. सावरकरांनी वेदांत पचवला तो ह्या ठिकाणी. त्या सावरकरांच्याकडचं स्मरण आपण आज करतो आहोत. सावरकरांची अंदमानातनं नंतर सुटका झाली, ती त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं. स्थूलमानाने सावरकरांच्या आयुष्याचे आपण 3 भाग पाहिले. तर राजकीय क्रांतीचा, नंतर स्थानबद्धतेचा आणि नंतर मोकळ्या असण्याचा, असे 3 भाग आपण पाडू. आता ते स्थानबद्धतेत आहेत. स्थानबद्धते म्हणजे कुठल्याही राजकारणामध्ये त्यांनी आता प्रत्यक्ष भाग घ्यायचा नाही या अटीवर त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे. रत्नागिरी त्यावेळेला एवढी मागासलेली होती. आता आपण डोळ्यासमोर आणा 100 वर्षापूर्वीचा काळ आहे. यापुढच्या प्रत्येक रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे काही लिहिलं किंवा जे समाजक्रांतीची व्रत घेतलं, या सगळ्याला साधारण 100 वर्षापूर्वीच्या काळाची पार्श्वभूमी आहे. ज्याप्रमाणे जगज्जेत्या नेपोलियनला सेंट हेलेना बेटावर पाठवलं आणि त्याला वेड लागायची पाळी आली, किंवा आमच्याकडच्या दुसऱ्या बाजीरावाला ब्रह्मावर्ताला पाठवून त्याला सर्व निरुत्साह करून टाकला, मेल्यातच जमा झाल्यासारखी परिस्थिती होती. तशाच पद्धतीने ही चाल होती की या नरव्याघ्राला रत्नागिरीमध्ये कुजून घालायचं. पण सावरकरांना कदाचित त्यांनी नीट अजून ओळखलंच नव्हतं असं मला म्हणावंच वाटतं. म्हणजे एवढे कष्ट तुरुंगवास सोसल्यानंतर थोडे दिवस आराम करूया वगैरे असं काही सामान्य माणसासारखं याला वाटलंच नाही. 15 दिवसाच्या आत हिंदू सभेची स्थापना झालेली आहे. 1924 साली त्यांची तिथे स्थापना झाली, रत्नागिरीत आले आणि लगेचच एप्रिलच्या 24 साली चिपळूण क्षेत्री परशुराम क्षेत्री त्यांनी पहिलं जाहीर व्याख्यान दिलं आणि जातीयता आणि शुद्धी प्रकरणाचा ओनामा केला. हिंदू सभेला या कार्याची कल्पना दिली की मी काय करणार आहे. म्हणजे काय, रत्नागिरीमध्ये आल्याच एकदम समाजक्रांतीचं स्फुल्लिंग सावरकरांना झालं का, स्फुरलं का, असं वाटत नाही. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी एक काव्य लिहिलं, विद्वांची दुःख. 19व्या वर्षी त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, कालस्थितीवश धर्मही आहे हे तत्व मान्यही, सुज्ञाने सुविचारे स्थित्यनुसारे स्वधर्म सुधरावा, आपदगतीचा हा धोपट मार्ग हा हट्ट व्यर्थ न धरावा. म्हणजे
त्यावेळेच्यापासून समाजक्रांतीचे हे काही विषय त्यांच्या मनामध्ये घोळत होते. पण त्यावेळच्या राजकीय परिस्थितीच अशी होती की तिकडे गेल्यापासून सावरकरांना दुसरं गत्यंतर राहिलेलं नाही आहे. आणि याची परिणिती म्हणजे 1920 साली त्यांनी आपल्या बंधूंना पत्र लिहिलं आहे अंदमानातनं. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की आय एम ॲज रिबेलियस अगेन्स्ट अनटचेबिलिटी आणि कास्ट सिस्टीम इन इंडिया ॲज हर बिंग डॉमिनेटेड बाय फॉरेनर्स आउटसाईड. म्हणजे भारतात मातेच्या अंतर्गत असलेल्या जातीयता आणि अस्पृश्यता आणि या प्रकारच्या सर्व श्रद्धांच्या बाबत माझ्या मनामध्ये तितकेच बंडखोरीचे विचार आहेत जितके तिच्या पारतंत्र्याच्या बाबतीमध्ये आहेत. म्हणजे हे करायचंही त्यांच्या मनामध्ये असलं पाहिजे. परंतु आता स्थानबद्धतेमध्ये असल्यावर त्यांनी त्याला मोकळीक दिलेली आहे. म्हणजे अजूनही त्यांना करायची होती ती क्रांतीच, हिंदूंच्या अंतरंगाची क्रांती. आणि हे करताना त्यांनी निबंधाचं शस्त्र अतिशय मोठ्या प्रमाणात वापरलेलं आहे. आजवर आपल्याला जे जे पटलं आहे ते पुन्हा पुन्हा लोकांना पुन्हा सांगण्यासाठी, पटवण्यासाठी लोकहितवादी देशमुख, विष्णुबा ब्रह्मचारी, विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक, आगरकर इत्यादी अनेक समाजधुरणांनी निबंधाचं अस्त्र वापरलेलं होतं. तितक्याच उत्कटेने सावरकरांनी आपले निबंध लिहिलेले आहेत. जातीयता आणि अस्पृश्यता ह्या दोन्हींचा डंख मनामध्ये कसा असतो त्यांनी लिहिलं आहे की पूर्वास्पृश्यांची मुलं शाळेमध्ये जाताना सर्वसाधारण मुलांच्या प्रमाणे बसू शकत नाहीत. बाह्यता आपण किती स्वच्छ कपडे घातले तरी त्यांच्या स्वाभिमानशून्य स्वभावाला पिचवणारा हा संस्कार आहे, असे त्यांनी शब्द वापरले. तेव्हा हे नष्ट केलं पाहिजे. मी आपल्याला म्हटलं की हे मन त्यांच्या मनामध्ये या गोष्टींचा डंख होता. याची परिणिती म्हणजे अंदमानामध्ये त्यांनी एक शुद्धी घडून आणली आहे. पठाण बॉर्डरच्या हातचं खाल्लं म्हणजे आपण बाटलो, किंवा ख्रिस्ती तिथे बॉर्डरच्या हातचं पाणी प्यायलं म्हणजे आपण बाटलो. या वेडगळ समजुतीच्या आधारे जे लोकांनी अज्ञानाने असे समज होते ते की मी वर्षानुवर्ष बाटलं गेले आहे, माझी पुढची पिढी पण बाटलेली आहे. त्यांना केवळ तुळशीपत्राच्या आधारे शुद्धी कशी केली असती ही त्यांनी अंदमानात दाखवलं. काही दुसरी साधनं नव्हती, तुळशीपत्राच्या आधारे एक शुद्धी त्यांनी अंदमानात घडवलेली आहे. आणि आता इथे आल्यानंतर शुद्धी प्रकरणाचा सपाटा लावलेला आहे. लोकांना वारंवार सांगितलं आहे आणि म्हटलं आहे असं की पुन्हा शुद्धी चालू राहिली पाहिजे. नाहीतर वाटतं की माझी मुलं, त्याच्या पुढची मुलं ही सुद्धा वाटलेली आहेत. आणि हळूहळू त्यामुळे ख्रिस्ती मिशनऱ्यांची दारिद्र्यात पिचणाऱ्या किंवा भुकेल्या असणाऱ्या लोकांना पाणी किंवा खाणं देऊन जे पाठवण्याचा प्रकार चालवता त्याला मोठा आळा बसला. म्हणजे इतर धर्मियांनी या पद्धतीचे जे प्रकार चालवले होते त्याला पुनश्च त्यांनी हिंदू करून घ्यायचा सपाटा तिथे लावला. त्याला मसुराश्रमाच्या विनायकराव महाराजांनी फार मोठं सहाय्य केलेलं आहे. पण आपल्याला असं वाटतंय का जेवढ्या सहजतेने मी आपल्यापुढे असं हे म्हणते, कारण सावरकरांच्या अंगणामध्ये नंतर शुद्धीकृत धाकरस नावाच्या एका मुलीचं लग्न झालं आणि रत्नागिरीचे लोक त्याला हजर होते. म्हणजे रत्नागिरीने शुद्धी पचवल्याची ती खूण होती. पण जेवढ्या सहजतेने मी तुम्हाला हे सांगते एवढं ते झालं नसणार. असं काही नव्हतं की सावरकर तिथे गेले म्हटलं या सर्वजण आपण मिळून काही सामाजिक क्रांती करू. अशी सामाजिक क्रांती होत नाही. वर्षानुवर्ष मनामध्ये ज्या कल्पना आहेत त्या तिथून काढायच्या आहेत. अस्पृश्यता घालवायची म्हणजे काय, सवर्णांच्या मनातली कल्पनाही अस्पृश्यतेची पण घालवायची आहे. ही सोपं नव्हतं. लोकांच्याकडे जाऊन हाल अपेष्टा भोगून पुन्हा त्यांना सांगून काही वेळा अपमान सहन करून तरीसुद्धा ते हा चिकाटीने आणि चिवटपणाने या दोन्ही बाबतीचा प्रयत्न करत होते. आणि मग त्यामधून काही ठिकाणी त्यांना आमंत्रण आणि की म्हणायचे माझ्याबरोबर पूर्वास्पृश्यांना पण बोलवा. असं करत करत हे चाललेलं आहे. सावरकरांनी तिथे एक पतित पावन मंदिर स्थापलं. मी आपल्याला मुद्दाम सांगते, हे पतित पावन मंदिर म्हणजे काय कल्पना आहे. पतित पावन मंदिर हे लक्ष्मीनारायणाचं एक मंदिर बांधलं आहे की जिथे समाजातल्या सर्व स्तरातल्या सर्व पद्धतीच्या लोकांना, कुठल्याही जातीच्या लोकांना तिथे मुक्त मुभा आहे. भागोजी शेठ कीर नावाच्या एका धनिकाच्याकडनं त्यांनी 1,00,000 रुपयाची देणगी त्यावेळेला मिळवली आणि पतित पावन मंदिर बांधलं. हे एक पतित पावन मंदिर एक खुलं करून सावरकरांना थांबायचं नव्हतं. पतित पावन मंदिरामध्ये उत्सव केले. पतित पावन मंदिराची कोनशिला 1929 झाली, तशी 1925 जाहीर शुद्धी केल्या. त्याच्या पाठोपाठ घडलेल्या गोष्टी आहेत आपण पहा. 1931 पतित पावन मंदिराचा दिमाखाने मोठा कार्यक्रम केला. लोकांना बाहेरून बोलवलं. या सर्वाची दखल सबंध भारतभर झाली.
महार परिषदेमध्ये ते गेलेले होते. मुंबई इलाखा महार परिषद 1931ला झालेली आहे. त्याच्यामध्ये गेलेल्याची खबर टाइम्सनी छापली की हे हजारो महार सावरकरांच्या भोवती बोलून त्यांना आपली अडाणी दुःख सांगत होते. आणि हा ब्राह्मणातला ब्राह्मण आणि विद्वानातला विद्वान, ज्याची तपस्या, ज्याचा त्याग ही या क्षेत्रामध्ये अतुलनीय असलेली आजच्या युगातली गोष्ट आहे, असा हा ब्राह्मण सावरकर आपला ज्ञानाहंकार आणि वर्णाहंकार विसरून त्यांची अडाणी दुःख समजून घेत त्यांच्या पाठीवरनं हात फिरवत उभा होता. ही गोष्ट सामान्य नव्हती. आणि म्हणून 1933च्या जनतापत्रामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी असं म्हटलं की हे कार्य बुद्धाच्या तोडीचं आहे. वीरा शिंदे त्यावेळेला रत्नागिरीला गेले, भेटीला गेले आणि म्हणाले, ठिकठिकाणी गेलेत, लोकांच्याकडनं समजून घेतलं आहे काय चाललं आहे आणि म्हणाले की माझं उरलेलं कार्य हा वीरच पुरा करेल आणि म्हणून माझं आयुष्य त्याला द्यावं. ही गोष्ट सामान्य नाही आहे. हे आपण लक्षात घ्यायची कल्पनाच आपण आत्ता करू शकतो. ह्याच्यापेक्षा जास्त सांगायला माझ्याकडे वेळ नाही. खरं तर इतक्या गोष्टी आहेत. मी सहज एक मौज म्हणून थोडी आपल्याला सांगते, थोडा ताण कमी होईल. ब्रह्मोत्तर पुराणामध्ये एक गोष्ट त्यांनी सांगितली लोकांना, म्हणजे भाकड कथा कशा होत्या, जातीयता कशी निर्माण झाली याचं एक उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, एकवार तिलकासूर नावाचा एक दैत्य म्हणे फार मातला आणि तेव्हा भगवान शंकरांनी सांगितल्या तिलकासुराला घाण्यामध्ये घाल आणि पिळून काढ असं त्यांनी नंदीला सांगितलं. नंदीनी घाण्यामध्ये त्याला पिळून काढलं, पण दमले म्हणे भगवान शंकर आणि ते म्हणाले मी थकलो आहे आणि म्हणून त्यांनी इच्छा मात्रे करून एक गण निर्माण केला, त्याचं नाव भावगुण. त्या भावगुणाला ते म्हणाले मला तहान लागली आहे. सावरकरांनी टिप्पणी लिहिली आहे, यावेळेला भगवान शंकराला त्याच्या माथ्यावरची भागीरथी बहुतेक तीर्थयात्रेला गेली असावी, नाही तर त्यांना एवढी पाण्याची टंचाई का बरं भासते. मग त्यांनी भावगुण म्हणाला मी जलोदक सीतोदक कुठून आणू. तेव्हा सावरकरांनी लिहिलं आहे पुढे की शंकरांनी इच्छा मात्रे करून निर्माण केलेलं एक नारळीचं झाड तिथे आहे. सावरकर म्हणतात वनस्पतीशास्त्रज्ञांनी नारळीच्या झाडाची ही व्युत्पत्ती लक्षात ठेवावी. पण शंकरांनी ते जलप्राशन केलं आणि मग भावगुणाला सांगितलं तू कुबेराच्या भांडाराचा भंडारी हो, म्हणून तो भंडारी. आता या भावगुणावर प्रसन्न होऊन पार्वती मातेने त्याला काही सुवर्णमुद्रा द्यायचं ठरवलं आणि तिने त्याला सांगितलं, पाचारण केलं. पण भावगुण तिथे पोचण्यापूर्वीच एक ब्राह्मण तिथे गेला आणि पाटावर बसलेल्या ब्राह्मणाला पार्वतीने सुवर्णमुद्रा देऊन टाकल्या. जगन्माता पार्वतीला भावगुण आणि ब्राह्मण याच्यातला फरक कळला नाही आणि थोडा वेळाने भावगुण तिथे आल्यानंतर ती त्याच्यावरच संतापली आणि त्याला त्यांनी शाप दिला की तुझी सर्व संपत्ती नष्ट होईल. सावरकरांनी मोठी टिप्पणी नंतर लिहिलेली आहे की बहुतेक पुढे काही चलाक भंडाऱ्यांनी शंकराची 2-3 देवळं बांधून पुन्हा शंकराचा प्रसाद प्राप्त केला असेल, म्हणून त्या भंडारी जमातीला ज्याला शाप दिला होता की तुझ्याकडचं सर्व संपत्ती नष्ट होईल, त्यांच्या वंशातल्या भागोजी शेठ कीर या भंडाऱ्यांनी सुवर्णमुद्रांचे ढीग असल्यामुळे मला मदत केलेली आहे आणि पार्वती जननीकडनं पाटावर बसून ज्या ब्राह्मणाने द्रव्य घेतलं त्या ब्राह्मणांच्या वंशातला मी अंगठी एवढ्या सोन्यालाही पारखा झालेलो आहे. म्हणजे जातीयता निर्माण झाल्यातली विफलता कशी असते अशी तऱ्हेतऱ्हेने ते लोकांना सांगत होते आणि शेवटी असं म्हणत होते की अहो जात्युच्छेदनार्थम सहभोजनम करिष्ये असा पौरोहित्याचा मंत्र मी म्हणतोय. म्हणजे काय, सहभोजन करा. अस्पृश्यता घालवणं इतकी सोपी गोष्ट आहे की फक्त एकत्र बसून चहा प्या किंवा एकत्र बसून सहभोजन करा. हे जातीयतेच्या ज्या तटबंदी आहेत त्या कशाने तुटणार नाहीत, ढासळणार नाहीत, पण तोफांच्या गोळ्यांनी नाहीत, पण बुंदीच्या लाडवांनी नक्की ढासळतील असं सावरकरांनी म्हटलेलं आहे. आणि हा प्रयत्न तिथे मोठ्या प्रमाणात त्यांनी केला. आणखी एक गोष्ट आपल्याला नमूद करून मुद्दाम सांगते की ज्या समाजावर अद्यापही अस्पृश्यता निर्माण केल्याचा दोष दिला जातो तो त्या समाजातले सावरकर आणि त्यांच्यावर श्रीम माटे, अनंतहरी गद्रे, डॉक्टर कुर्तकोटी, शंकराचार्य, मसूराश्रमाचे विनायक महाराज या सर्वांनी ही गोष्ट पुढे नेलेली आहे. ही गोष्टही आपण फिसळण्यासारखी नाही, ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. कारण अस्पृश्यताही अस्पृश्यता होती. हा चांभार महाराला जमन करायचा नाही, महार मांगाला जमन करायचा नाही, भंग्याला जवळ करायचा नाही.
ब्राह्मणीपणाचे तथाकथित सर्व फायदे लाथाडून सावरकर हा ब्राह्मण मात्र सर्वांच्या बरोबर बसत होता. हे यातलं सत्यकथन आहे. सावरकरांनी या काळामध्ये दुसऱ्या एका गोष्टीवरती केंद्रित केलं होतं लक्ष, ते म्हणजे आपल्या समाजामध्ये आलेलं सनातन धर्माचं ग्रंथप्रामाण्य आणि शब्दप्रामाण्य कसं काढायचं. पाश्चिमात्यांची शक्ती कशात आहे त्यांच्या लंडनमध्ये असल्यापासून लक्षात होतं. स्थानबद्धतेच्या काळात आणि त्यापूर्वी अंदमानच्या काळामध्ये सुद्धा त्यांचं चिंतन सतत चालू होत होतं. आणि ते म्हणत होते की एकेकाळी अतिशय गतिमान असलेला माझा समाज आज एकसंध नाही, म्हणून तो कुठल्याही आक्रमणाला तोंड देऊ शकत नाही. आज एकसंध का नाही, तर आमच्या धर्मात आलेलं हे ग्रंथप्रामाण्य आणि शब्दप्रामाण्य. आज सप्तशृंखलाच्या बेड्या आम्ही आमच्या पायात घातलेल्या आहेत असं त्यांनी मानलं आहे. कुठल्या बेड्या? या व्यवसायबंदी, वेदोक्तबंदी, स्पर्शबंदी, सिंधूबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, या सर्व बंद्यांनी आम्हाला जखडून टाकलेलं आहे. या सर्व बंद्या आम्ही तोडल्या पाहिजेत आणि या तोडू नयेत म्हणून आम्ही विज्ञानालाच प्रतिबंध केला आहे. म्हणजे नवीन जेव्हा मानवी हक्कांचं पुनरुज्जीवन होतं आहे तेव्हा आमच्या सनातन धर्माने विज्ञानाला प्रतिबंध केला. आणि तेव्हा या गोष्टीमुळे आपल्या जर समाजाला दुष्ट चालीरीतीने वेढून टाकलं असेल तर त्या आम्ही कशा सोडल्या पाहिजेत हे लोकांना सांगितलं पाहिजे. यासाठी ज्या अभिनिवेशाने सावरकरांनी लब्धप्रतिष्ठित समाजावर हल्ले केले त्याला खरोखर तोड नाही. आपण मुकट्यापायी मुकुट गमावले असं त्यांनी म्हटलेलं आहे. तो आता हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा आहे. या एका मुद्द्यावरती सावरकरांनी आपलं लक्ष केंद्रित केलं आणि मग तेवढ्या रूढाचाराचे जेवढे वाभाडे त्यांनी काढले तेवढ्या दुसऱ्या कोणीही काढले नसतील. ते म्हणतात मनूच्या काळी हितावह होतं, म्हणून आजही जर युरोपच्या अर्वाचीन महाभारतात शत्रू थरारवण्यासाठी 8 घोडी रथ सजवून आणि धनुर्धारांना पुढे घालून श्रीकृष्णाचा पांचजन्य जरी फुंकत आम्ही गेलो तरी पांचजन्य करतच आम्हाला परत यायला लागेल हे काय कोणी सांगायला हवं. महाभारतातलं गांडीव धनुष्य आता भंगलं, आता मशीन गनशी गाठ आहे. किंवा यंत्र हे शाप की वरदानमध्ये म्हणतात की ज्या ज्या सिद्धी मोठे जपतप करून आम्हाला मिळाल्या नाहीत त्या त्या सिद्धी आजच्या हातात यंत्रबळ लुटत आहे. विरल स्तरांवरती आकाश उड्डाण, महासागराच्या तळाशी अवगाहन हे सगळं प्राप्त होतंय, साध्य होतंय हे फक्त यंत्र, कळ आणि मशीन ह्याच्यामुळे. यंत्र हे मनुष्याला अतिमानुष करणारं वरदान आहे हे 100 वर्षापूर्वी सांगणारे सावरकर हे महान द्रष्टा होते. गायीबद्दलचा त्यांचा निबंध आपल्याला पुष्कळांना ऐकून माहीत असेल. गोपालन, गोपूजन नव्हे. गाय हा केवळ उपयुक्त पशु आहे, ती माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे असं विधान त्यांनी केलं. ते म्हणत होते गायीला देव्हाऱ्यात बांधल्यामुळे गायीचा देव होत नाही पण देव्हाऱ्याचा मात्र गोठा होतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. आज गायीला जर एखाद्याने रपेटा दिला तिच्या पृष्ठभागावर तर 33 कोटी देवांच्या पैकी 5-10 कोटी तरी देव लंबे होतील. हे वाक्य ऐकल्यावर आजही आपल्याला चपापल्यासारखं होतंय की नाही. असे काहीच त्यांची जी विधानं होती ती चूक नव्हती पण थोडासा अंजारून गोंजारून सांगण्यासारखा विषय होता. आणि सावरकरांची भाषा वर्मी आघात करणारी आणि वृत्ती योद्ध्याची. काय खावं आणि काय प्यावं याच्याबद्दल म्हणतात कोंबडीची विष्ठा ही सर्पदंशावर उतार आहे म्हणून श्राद्धाच्या दिवशी सुद्धा चाटणीसारखी सेवावी की काय. शेण उत्तम खत आहे तर शेतात घाला, पोटात कशाला. शेण खाणं ही शिवी आहे, संस्कार नव्हे. आणि म्हणून रुचेल ते आणि पचेल ते उत्तम आरोग्यानुकूल असलेल्या कुठल्याही व्यक्तीच्या हातातून खाण्यास काहीही प्रत्यवाय नाही. काय खावं आणि काय प्यावं हा विषय धर्मशास्त्राचा नसून वैद्यकशास्त्राचा आहे. अशा पद्धतीचे विधान ते करत होते आणि हे करण्यामुळे त्यांना सवर्णांना सुद्धा ते अनेक वेळा दुखवत होते. तिरडीवरनं प्रेत नेण्याचे अशा वेळेच्या वेळी त्या अंधश्रद्धांवर आघात करत ना म्हणजे त्याच्या चिंधड्याच उडवून टाकत असत. तिरडीवरून प्रेत नेण्याची आपल्याकडची पद्धती किती चुकीची आहे याचं वर्णन सावरकरांचं कधीतरी आपण मुळातनंच वाचा. आणि मग म्हणाले स्वच्छ बंद पेटीतून नेणं हे किती सोयीस्कर आहे. आता ही गोष्ट सावरकर मुसलमानांची आणि ख्रिश्चनांची सांगतायत. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा सावरकरांची अशी विधानं पटवणं हिंदू समाजाला किती अवघड होतं याचा आपण आज विचार करू शकतो.
आणि असं होत असताना त्यांचे हितचिंतक त्याला म्हणतायत की कशाला तुम्ही लोकांना बिचकवताय? अहो, तुमच्या मागे आज एवढी तपश्चर्या आहे, एवढा त्याग आहे, सर्वाची पुण्यही आहे तुमच्या मागे. तुम्ही कारण नसताना लोकांना बिचकवून तुमचं भवितव्य धोक्यात आणताय. अशा वेळेला सावरकरांनी म्हटलंय, वरम जनहितम ध्येयम केवलान जनस्तुती. हे आमचं ध्येय आहे. आपली धिंड काढतील लोक की आपली मिरवणूक काढतील, याच्याकडे लक्ष ठेवून जो राष्ट्रहिताला योग्य असलेलं धोरण सोडतो अथवा स्वीकारतो तो खरा राष्ट्राचा सेवकच नाही. आणि म्हणून माझी ही अप्रियता मला सहन करू द्या, पण राष्ट्रजीवनाला एखाद्या जळूसारख्या शोषणाऱ्या या दुष्ट चालीरीती या का सोडल्या पाहिजेत हे मला सांगू द्या. रूढी म्हणजे काय? बहुसंख्यांनी चिवटपणे चालवलेली एखादी दुष्ट चाल, ती उच्छेदायची म्हणजे विरोध हा होणारच. या कारणामुळे सावरकरांना अनेक लोकांचा विरोध सहन करावा लागला आणि आपल्या देशात सवर्णांना दुखवून कुणालाही राजकारण करता आलेलं नाही. त्यामुळे सावरकरांच्या राजकीय यशापयशाची मीमांसा करणाऱ्यांनी त्यांचा हा अभिनिवेश आणि त्यांची समाजधुरीणत्व हे निश्चित लक्षात घ्यायला लागतं. सावरकर या पद्धतीने वाटचाल करत असतानाच आणखी एक गोष्ट घडलेली होती, ती आपल्याला मुद्दाम सांगते आहे. 1935 सालापर्यंत डॉक्टर आंबेडकर आणि सावरकरांचे मार्ग एकत्र होते, पण आंबेडकरांनी त्यावेळेला धर्मांतराची घोषणा केली. सावरकरांनी आपलं समाजाचं सर्व ह्या समाज सुधारणा करण्याचं हे सर्व व्रत जे अंगीकारले होतं, हे करताना एक अतिशय वैशिष्ट्य लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांनी कुठलाही अडथळा दुसरा निर्माण केला नाही. ज्या वेळेला आंबेडकरांनी अशी घोषणा केली त्यावेळेला धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असा उद्घोष सावरकरांनी केला. काही काळ एकत्र असलेल्या मार्ग असलेल्या या दोघांच्यामध्ये तिथपासून थोडीशी फूट का पडली असावी याचा विचार आपण केला पाहिजे. धर्मांतर ज्या वेळेला प्रत्यक्ष झालं तेव्हा ते बुद्ध धर्मात झालं, पण जेव्हा धर्मांतराची घोषणा झाली तेव्हा हे कशामध्ये धर्मांतर करणार आहेत याची सावरकरांना कल्पना नव्हती. त्यामुळे ते म्हणाले धर्मांतर होणार असं ऐकून आहे, पण शेवटी धर्मांतर हिंदू धर्माच्या वर्तुळातच पडलं आहे असं त्यांचं वाक्य आहे. पण केवळ सावरकरांनी धर्मांतराची उडीव हिंदूंच्या वर्तुळात पडली असं म्हणून भागणार नव्हतं. धर्मांतर करणाऱ्यांचा हेतू तसा नव्हता. ते हिंदू समाजामधून फुटून निघत होते. हिंदूंच्या मधनं त्यांना फुटून निघायचं होतं आणि बलाढ्य असा हिंदू समाज मला निर्माण करायचा, त्यातून फुटून निघालेलं मला कोणी चालणार नाही, हा सावरकरांचा दृष्टिकोन होता. आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या कुठल्याही समाजसुधारकांनी विरोध केला नसेल एवढा कडाडून विरोध आंबेडकरांच्या धर्मांतराला केलेला आहे. त्याच्या मागची भूमिका ही आहे. आणि म्हणून समाजसुधारकांनी दोन पथ्य पाळायची. मी जो समाजसुधारकाचा जो प्रवाह चालवलेला आहे त्यामध्ये कोणी माझा मार्ग कुंठित करत नाही ना, आणि असलेल्या भेदामध्ये मी नवीन अडथळा निर्माण करत नाहीत ना. नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते असं गीताकारांनी त्याचं नेमकं वर्णन केलेलं आहे. असा साक्षेप सुधारणा करणाऱ्यांनी कायम बाळगायचा असतो. इतक्या साक्षेपी सुधारणा तंत्राचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेली ही सुधारणेचं जे व्रत हे सावरकरांखेरीज दुसऱ्या कोणीही केलेलं आपल्याला सापडणार नाही. सावरकरांची 1937 साली मुक्तता झाली, स्थानबद्धतेतून मुक्तता झाली. त्यापूर्वी आणखी एक साहित्याची संलग्न असलेला असा एक भाग झालेला आहे, तो म्हणजे भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी. 24 सालामध्ये सावरकरांनी भाषाशुद्धीचा एक ग्रंथ लिहिला. थोडक्यात सांगते, भाषाशुद्धी म्हणजे काय? भाषा कशासाठी शुद्ध करायची आहे? माझ्या भाषेवर माझी भाषा, माझ्या भाषेतले शब्द हे माझ्या संस्कृत भाषेतून असतील किंवा तमिळ भाषेतून असतील, पण ते माझं मूलधन आहे. त्याच्यावर दुसऱ्याचं आक्रमण झालेलं मला चालणार नाही. ज्या वेळेला शिवछत्रपतींचा आदर्श सावरकरांनी ठेवलेला आहे. आपण आठवा, राजा शिवछत्रपतींनी ज्या वेळेला राज्याभिषेक करून घेतला त्यावेळेला सभासदांनी असं लिहिलं, ये विषयी सर्वत्र म्लेंछ पातशहा. मराठा राजा सिंहासनाधिष्ठित झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही. म्हणजे काय? राजा शिवछत्रपती जेव्हा स्वराज्य स्थापून राज्याभिषेक करणं ही गरजेची गोष्ट होती. हे राज्य हे कुणाही तऱ्हेचं स्वामित्व स्वीकारणार नाही हे जाहीर केलेलं होतं. आणि म्हणून नवीन नाणी, नवा शिक्का, नवीन राज्य व्यवहार कोश
शिवछत्रपती रघुनाथराव हणमंते पंडितांना राज्यव्यवहार कोश निर्माण करायला सांगितला. कारण इतिहासावर राजवाडेंनी म्हटलं आहे जवळजवळ 68 ते 70% शब्द मराठीतून लुप्त झालेले होते आणि फारसी भाषेचा धुडगूस तिथे चाललेला होता. त्यावेळेला आपले जुने मराठी शब्द करून राज्यव्यवहार कोश निर्माण करा असं त्यांनी हणमंतेंना सांगितलं होतं. म्हणून आपण बघा शिवछत्रपती म्हणजे अष्टप्रधान कोण आहेत? अमात्य, सचिव, मंत्री, न्यायाधीश अशी नावं आहेत. सावरकरांनी या ठिकाणी म्हटलं आहे की माझ्या शब्दांच्यावरती हे आक्रमण चाललं आहे. ज्या वेळेला सावरकर अंदमानातनं सुटून आले त्यावेळेला जुने फारसी शब्द आणि इंग्रजी शब्द ह्यांनी खरोखर धुडगूस घातलेला होता असाच, आणि म्हणून भाषाशुद्धी आली. आज आपल्याकडे या ठिकाणी आपल्या पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांची नात आलेली आहे. त्यांनी मला एक पत्र पाठवलं होतं, त्याचा उल्लेख आज मी मुद्दाम करते. सावरकरांनी अनेक शब्द त्यावेळेला जसे काही लोकांच्यामध्ये रुळण्यासाठी निर्माण केले. आज कितीतरी शब्द आपण ते वापरतोय. दिनांक, क्रमांक, न्यायाधीश, केशकर्तनालय, नेपथ्य, वेशभूषा, किती किती शब्द आहेत. आपल्याला नवल वाटेल की हे शब्द सावरकरांनी निर्माण केलेले आहेत, शोधलेले आहेत. आपण भाषाशुद्धी हे पुस्तक जरूर वाचा, म्हणजे आपल्याला त्याच्यात त्याचे पुरावे सापडतील. ज्या वेळेला गणपतराव नलावडे इथे मेयर झाले त्यावेळेला ते सावरकरांचे भक्त, आणि त्यावेळेला ते वाट बघत होते की आपल्याला सावरकरांचं कुठलं तरी अभिनंदनाचं किंवा कौतुकाचं काहीतरी 4 शब्द येतील. आणि ते बराच काळ ते पत्र किंवा तसा अभिनंदनाचा काही उल्लेख आलेलं पत्र कुठलाही असा एखादा निरोप असा आला नाही. तेव्हा ते मनातनं थोडे खट्टू झाले आणि एक दिवशी त्यांना हवं असलेलं पत्र मिळालं आणि त्यात सावरकरांनी लिहिलं होतं की मेयर हा शब्द तुमच्या मागे लावायला मला धजत नव्हतं आणि मी योग्य तो शब्द शोधत होतो. आणि पुर म्हणजे नगर आणि महानगरचा महापौर असा शब्द म्हणून महापौर गणपतराव नलावडे मी तुमचं अभिनंदन करतो असं त्यांनी म्हटलं आहे. आणि मग गणपतराव नलावडेंनी त्याच दिवशी पाटी उतरवून महापौर गणपतराव नलावडे असं तिथे लिहिलं. ह्या पत्राचा उल्लेख मला आरती त्यांनी पाठवलेला होता, मुद्दाम त्याचा उल्लेख मी आत्ता करते आहे. आणि आपल्या महापालिकेच्या वरतीसुद्धा वरम जनहितम ध्येयम असं लिहिलं आहे. पहा, हे सावरकरांनीच केलेलं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी लिहिली जी आचार्य आत्र्यांनी त्यांच्या म्हणजे पत्रकारितेतला अगदी असा गड्डा मनुष्य आहे त्यांनी मान्य केलेली आहे की 219 पासून 100 वरती शब्दांची संख्या आली जी देवनागरी लिपीमधून मुद्रणाला सोपी पडू लागली. म्हणजे काय झालं? लिपी शुद्धता. आपल्याकडची लिपी आहे ना ही फार उत्तम आहे, जिचा उच्चार ओष्ठ दंत असा सगळीकडनं एकच होतो, म्हणजे कचा उच्चार कच होतो. पण फारसी भाषेतल्या अरबिक शब्दाचा अलिफ बे पे ते जे काय आहेत किंवा इंग्रजी शब्दामध्ये ए म्हटल्यावर त्याचा अ आ ऑ ए काही पण उच्चार होतो. असे हे शब्द आहेत हे काढून टाकले पाहिजेत. म्हणून माझी लिपी ही अतिशय शुद्ध आहे, ही सुसंस्कृत आहे हे त्यांनी मांडलं. किती मूलभूत चिंतन आहे असं पण पहा. अभ्यास न करता असं काही लिहिता येत नाही. त्यांनी त्याच्यावर विचार केलेला होता आणि मग म्हणाले की अक्का कला क जोडायचा आहे, तो कला क पुढे जोडा, अक्का खाली नका लिहू. किंवा रक्त कला त जोडा. किंवा शुक्ल क्ल आहे, शुक्ल काष्ठमधला शुक्ल किंवा शुक्ल पक्षातला शुक्ल कला ल जोडा. यामुळे खिळ्यांची संख्या कमी होते. अशा पद्धतीने सावरकर स्वतःसुद्धा साहित्यामध्ये अशी लिपी वापरत होते, लोकांना परत परत सांगत होते, नवीन नवीन शब्द लोकांपर्यंत नेत होते. आणि सावरकरांच्या जवळच्या निकटवर्तीयांनी लिहिले की ह्याचा त्यांना कंटाळा येत नसे, हे परत परत का सांगावं लागत असे ह्याच्यासाठी सावरकर कधी चिडत नसत. ते मात्र हा परत परत प्रयत्न सारखा चालू ठेवत होते. सावरकरांचं चिंतन हे असं होतं. म्हणून मी त्याला नेहमी उपयुक्तता आणि उपदेश असं दोन्ही म्हणते. मी जसं आपल्याला मगाशी म्हटलं की पतित पावन मंदिर जे तेव्हा त्यांनी बांधलं त्यावेळेस सावरकरांचा मूर्तीपूजेवर विश्वास नाही, ते नास्तिकच होते. पण जिथे ते काम करत होते त्या सर्वांना त्या धर्माच्या लोकांचा मूर्तीपूजेवर विश्वास होता. तेव्हा सावरकरांनी मनामध्ये असं म्हटलं होतं की मी विचार आहे ना तो कुठल्या दिशेने जातो त्याच्यासाठी असतो आणि व्यवहारात टप्प्याटप्प्याने तिकडे खेचत घेऊन जाण्यासाठी असतो. म्हणून मी व्यवहारात तडजोड करीन पण विचारात नाही. म्हणून साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून 1938 साली त्यांनी स्वतः अध्यक्ष असताना साहित्यिकांना लेखण्या मोडा आणि बंदुकी हाती घ्या असा संदेश दिला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी लेखण्या मोडा आणि बंदुकी हाती घ्या म्हणायचं, गदारोळ उठला. अहो हे काय? त्याचा गर्भितार्थ असा
की त्यावेळच्या विविक्षित परिस्थितीमध्ये तरुण साहित्यिकांनी कथा कादंबऱ्या लिहिल्या नाहीत तरी चालेल, पण त्यांचं सारं लेखन, त्यांचं चिंतन हे राष्ट्रहिताच्या संवर्धनासाठी व्हायला हवं. त्यांच्या व्याख्यानात त्यांनी म्हटलं आहे की ज्या वेळेला घरामध्ये आई मरणांतिक वेदनाने तळमळते आहे, अशा वेळेला तिचा बहकलेला मुलगा कलावंत असल्यामुळे एखाद्या वेळेला नायकिणीच्या नाचामध्ये रंगला तर कदाचित त्याला कलावंत म्हणता येईल, पण कुलदीपक आम्ही कधीही म्हणू शकणार नाही. आपल्या राष्ट्रमातेची परिस्थिती अशी असताना तुमची प्रतिभा, मन, चिंतन, प्रज्ञा ही सर्व तिच्याच हितासाठी आणि तिच्या कल्याणासाठी खर्च घातली पाहिजे. आणि म्हणून साहित्यजन हो, सुज्ञ हो, विज्ञ हो, तुम्हाला मी विचारतो, साहित्यासाठी जीवन आहे का जीवनासाठी साहित्य? राष्ट्राची चिंता ही साहित्याची आद्य चिंता असावी, असा संदेश त्यांनी दिला. हे ते का बोलत होते? औचित्य आणि परंपरा मोडून सावरकर असं का बोलत होते हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. सावरकरांनी लेखणी कधी मोडली नाही, स्वतःची सुद्धा सतत चालू ठेवली. ती उपयुक्तता आणि उपदेश या हेतून, यालाच ते उपयुक्ततावाद म्हणतायत. सावरकरांनी 37 ते 42 या काळामध्ये ते हिंदू राष्ट्रसभेचे अध्यक्ष होते. हिंदुत्व ह्या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकाचे, खरं म्हणजे काही मी आपल्याला म्हटले तसे स्वतंत्र व्याख्यानाचे विषय आहेत, पण याचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. कारण हिंदुत्व हे 24 साली लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकाचा मी उल्लेख केला नाही तर साहित्याचा उल्लेखच अपुरा राहील. त्या हिंदुत्वाची व्याख्या काय होती थोडक्यात आपल्याला मी सांगते. त्यांनी म्हटलंय, आ सिंधू सिंधूपर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदुरते स्मृतः. हिंदुत्वाचं राजकारण असं त्यापर्यंत त्यांच्या मनामध्ये फारसं निर्माण झालेलं नव्हतं. या काळामध्ये ज्या वेळेला जमनादास मेहतानी कुपर मंत्रिमंडळात घालून सावरकरांना मुक्त केलं, त्यांनी भारतावर फार मोठे उपकार केले. कारण हिंदुत्वाचं एक काहीतरी एक पुरस्करण करणारा एक आम्हाला मनुस्मृतीसारखा एक कोणतरी स्मृतिकार मिळाला असं मला म्हणावं असं वाटतंय. त्यांची हिंदुत्वाची व्याख्या किंवा त्याच्यावरती त्यांनी घातलेले जे घणाघाती प्रसारात्मक असे जे गोष्टी होत्या, या सर्व त्यांचा प्रतिक्रियात्मक अशी त्याची ती कथा होती असं मला म्हणायचं आहे. त्यांनी असं म्हटलं की ज्या वेळेला मुसलमान संघ किंवा मुसलमान लोक आमच्याबरोबर न आल्यामुळे स्वातंत्र्य मिळवायला आम्हाला अवघड जाईल हे जेव्हा तुम्ही मान्य केलं, त्यावेळेलाच हिंदू मुस्लिम ऐक्याची कल्पना तुम्ही मनातनं नष्ट करून टाकली. आणि म्हणून सावरकरांच्या व्याख्येमध्ये जे अहिंदू होते त्यांना अहिंदूच ठरवणं किंवा त्यांना त्यांची जागा दाखवणं हा त्याचा हेतू होता. सावरकरांना हिंदूमधून लोक फुटून काढायचे नव्हते. काय बरं आहे व्याख्या ही? या समुद्र वलयांकित, या सिंधूपासून त्या सिंधूपर्यंत समुद्र वलयांकित असलेली ही जी भारतभूमी, ज्याची पितृभूमी आहे आणि पुण्यभूमी आहे, त्याला हिंदू म्हणावं. वर्षानुवर्ष आमच्याकडे राहणारे लोक गुण्यागोविंदाने राहत असले तर काहीच प्रश्न नाही, पण त्यांची ही पितृभूमी असते. पण सर्वांची ही पुण्यभूमी आहे का बरं? काही लोक वर्षानुवर्ष इथे राहत असले तरी त्यांची पुण्यभूमी बाहेर आहे, म्हणून ते सर्वांशाने हिंदुत्वाचे अधिकारी नाहीत. किंवा बाहेर कित्येक वर्ष असलेले लोक, त्यांची बुद्धांच्यामुळे ही पुण्यभूमी असू शकते, पण ते सर्वांशाने मात्र हिंदुत्वाचे अधिकारी नाहीत, कारण त्यांची पितृभूमी बाहेर आहे. म्हणून जे पितृभूमी आणि पुण्यभूमी एकत्र असतील तेच खरं तर सर्वांशाने हिंदुत्वाचे अधिकारी आहेत. पण जर काही लोक आमच्याशी शुद्धीनी हिंदू झाले किंवा आमच्याकडे विवाहबंधनामध्ये अडकून रक्तवंशाने आमच्याकडे एकवटले, तर त्यांना मात्र आम्ही हिंदू म्हणून आमच्यात सामावून घ्यायला तयार आहोत. म्हणून जाणकारांनी असं म्हटलं की सावरकरांनी केलेली ही व्याख्या ही त्यांनी अतिव्याप्ती किंवा अव्याप्ती या दोन्ही दुर्गुणांपासून मुक्त आहे. हिंदूंपासून त्यांनी फुटून कोणालाही काढलं नाही, उलटं अहिंदू होते त्यांना हिंदू करण्याचाही प्रयत्न केलेला आहे, हे यातलं फार मोठं वैशिष्ट्य आहे. पण म्हणून त्यांनी असं म्हटलंय की केवळ या भूमीत जन्मला म्हणून एडवर्डच्या जागी औरंगजेब आणणं हे आम्हाला पटणारं नाही. म्हणजे हिंदूंनी कुणाचं धनी व्हायचं नव्हतं, हिंदूंचे कोणी धनी होऊ नयेत हे मात्र त्यांना निश्चित अपेक्षित आहे. म्हणून सावरकरांनी सांगितलं, दोन हिंदुत्वाच्या राजकारणाने दोन सत्य लोकांच्या पुढे आणली. ती म्हणजे हिंदुत्व हा राष्ट्राचा मूलाधार असायला हवा.
आणि जे काही हिंदूतनं फुटून पडलेले आहेत त्यांना समावेश करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी राजकीय लाचबाजी हा त्याच्यावर उपाय नसावा. सावरकरांनी ही माझी हिंदू सभा ही प्रामुख्याने राष्ट्रसभा आहे, ती धर्मसभा नाही, हे सांगण्यासाठी किती जीवाचं रान केलं असेल याला खरोखर परिमिती नाही. त्यावेळेला त्यांची भाषणं, त्यांचे लेख हे सर्व या पद्धतीने चालले होते. लोकांना पुन्हा पुन्हा ते हिंदुत्वाचा कल्पना पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळची त्यांची 1-2 व्याख्यानं मी आपल्याला सांगते. खरं तर तो व्याख्यानाचा साचा थोडासा ठरून गेल्यासारखा असेल, पण त्यातल्या एखादा मध्य, त्याची एखादी अखेर ते अशी काही करत की ते श्रेय त्यांच्यातल्या साहित्यिक प्रतिभेच्या भरारीला द्यावं लागतं. 1939 साली पुण्यामध्ये टिळक स्मारक मंदिरात गांधीवाद, भाईवाद आणि बाबूवाद असा विषय घेऊन ते बोलले होते. त्या भाषणाची अखेरी त्यांनी फार सुंदर केलेली आहे. ते म्हणतात, गटेज कवीच्या काळी रशियाचे तुकडे तुकडे होऊन रशियाच्या गादीवरती नेपोलियन बसला. त्यावेळेला गटेनी कविता केली, माझ्या सिंहासनावरती माझा राजा परत बसलेला पाहीपर्यंत आणि हा परका राजा जाईपर्यंत मी असाच भीक मागत हिंडेन. गटेची ती वल्गना 4-5 पिढ्यानंतर सत्य ठरली आहे. सारं जर्मन राष्ट्र हिटलरच्या नेतृत्वाखाली एका निशाणाखाली एकत्र जळलेले आहेत. वटवृक्षाचं बीज हे मोहरीवरूनही लहान असतं, पण तिच्यामध्ये जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते, ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष होतो आणि त्या वटवृक्षाखाली गायीची खिल्लारं विसावा घेतात. उन्हानं श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो. मलाही माझी एक वल्गना करू द्या, माझं गाणं मला गाऊ द्या. आज हिंदुत्वाचं मानाचं राष्ट्र म्हणून जर आपल्याला जगायचं असेल तर ते हिंदू ध्वजाखालीच स्थापन झालं पाहिजे. मी ही वल्गना करतो आहे, ही माझी वल्गना खरी ठरेल तर प्रॉफिट ठरेन मी, माझी ही वल्गना खोटी ठरेल तर वेडा ठरेन मी, पण माझा हा वारसा मी तुम्हाला देतो आहे. 1942 साली चले जाव चळवळ सुरू झाली. त्याचे पडसाद सर्वत्र उठू लागले आणि 1943 साली विक्रम द्विसहस्राब्द महोत्सवानिमित्त सांगलीच्या नदीच्या पटांगणामध्ये सावरकरांनी केलेल्या भाषणाची एक अखेरी आपल्याला सांगते. राजा विक्रमानी शक आणि हूण यांचा पराभव कसा केला याचं अतिशय रोमहर्षक वर्णन सावरकरांनी केलं आणि त्याच्या अखेरीला ते म्हणाले, आज जर कोणी एखादा देवदूत हिमालयाच्या उंच शिखरावर उभारून आपली गगनभेदी तुतारी फुंकून या हिंदू राष्ट्राला विचारेल की काय हो, तुमच्यात कोणी शक, कोणी हूण आहेत का? तर आम्ही त्याला सांगू, शक कोण आम्हाला माहीत नाही, हूण आमच्यात औषधालाही नाहीत. असाही एक काळ निश्चित येईल की त्यावेळेला तोच देवदूत हिमालयाच्या त्याच उंच शिखरावर उभारून तीच गगनभेदी तुतारी फुंकून त्याच हिंदू राष्ट्राला विचारेल की काय हो, तुमच्यात कोणी इंग्रज आहेत का? आणि आम्ही त्याला सांगू, इंग्रज कोण आम्हास ठाऊक नाहीत, इंग्रज आमच्यात औषधालाही नाहीत. सावरकरांनी आपली तर्जनी वर केली, ते खाली बसले आणि लोकांच्या लक्षात आलं की त्यांचं भाषण संपलं. खरोखर सर्व विषय असे काही होते, पण त्याच्यामध्ये विचार, भावना, भाषा याचं एक पराकाष्ठेचं जळजळीत रसायन असं बनवून ते आवेशाने, द्वेषाने उधळणारा त्यांच्यासारखा गोलंदाज वक्ता झाला नाही, असं आचार्य अत्र्यांनी त्यांच्यापाशी म्हटलं आहे. हे अक्षरशः खरं आहे. आणि आज आमच्या हिंदू वंशातली एक व्यक्ती ब्रिटनचं पंतप्रधानपद भूषवते आहे हे पाहिल्यानंतर सावरकरांना आनंद झाल्याखेरीज राहिला नसता. कारण त्यांनी म्हटलंच आहे की ज्या वेळेला माझं हिंदू राष्ट्र निर्माण होईल आणि ते झाल्यामुळे इतर धर्मियांना अवघड वाटणार नाही, असं काहीतरी व्हावं ही माझी मनोमन इच्छा आहे. आणि म्हणून सावरकरांनी 3रं व्याख्यान इथे जे केलं ते फार महत्त्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलं, अभिनव भारताच्या सांगता समारंभाच्या वेळेला 1952 साली, ते सुद्धा 70 वर्षापूर्वीचं व्याख्यान आहे, आपण पहा. त्याच्यात खरं तर स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासून कितीतरी इशारे त्यांनी आपल्या राज्याला दिलेले आहेत, पण ते फुकट गेले आणि शेवटी फाळणी होऊनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण 52 साली अभिनव भारताच्या सांगता समारंभाची 3 व्याख्यानं या ठिकाणी तळ्यातल्या गणपतीपाशी झालेली आहेत.
आणि त्या ठिकाणी अभिनव भारताचं आता काही कार्य उरलेलं नाही, स्वातंत्र्य मिळालं आहे, त्यामुळे त्याची सांगता आता ही संस्था नष्ट करायसाठी हा समारंभ झाला. 80,000 लोक आली होती, लाखो लोक नंतर पुढच्या 2 व्याख्यानं आलेली आहेत. मोठ्या दिमाखात हे झालेलं आहे. सर्व स्वातंत्र्य युद्धासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यातल्या हुतात्म्यांच्या तस्विरी लावण्यात आलेल्या आहेत, त्यांना गौरवण्यात आलेलं आहे, त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. आणि त्या दिवशीच्या शेवटच्या भाषणामध्ये सावरकर म्हणतात, आम्ही प्रत्यही वाचतो ऐकतो की 3 बड्या राष्ट्रांची बैठक झाली. बडी राष्ट्र असं म्हणतात, बडी राष्ट्र अमुक म्हणतात, बडी राष्ट्र तमुक म्हणतात. आम्हाला विचारही शिवत नाही की या 3 राष्ट्रांनाच बडं राष्ट्र का बरं म्हणायचं. ती लोकसंख्येत मोठी आहेत, अध्यात्मशास्त्रात आहेत, क्षेत्रफळात आहेत की बुद्धिमत्तेत श्रेष्ठ आहेत म्हणून नव्हे. ती 3ही राष्ट्र आज शस्त्रबळात श्रेष्ठ आहेत म्हणून ती बडी राष्ट्र आणि बाकी सर्व जग लहान. आज या बड्या राष्ट्रांनी इतकं तरी आपलं भारतीय राष्ट्र शस्त्रसज्ज झाल्याखेरीज आम्ही तटस्थ आहोत अशी पोकळ ऐटसुद्धा तुम्हाला मारता येणार नाही. आणि आपल्या उषा पायथ्याशी टपून बसलेले आमच्यावर झेप घालण्यासाठी जे गुप्त शत्रू आणि प्रगट शत्रू आहेत, हे असताना तुम्हाला तटस्थ राहू देतो कोण. अहो, चिमण्याने आम्ही तटस्थ आहोत म्हटलं म्हणून ससाणे त्याच्यावर झेप घ्यायला थांबतात की काय. पण ते काही नाही. मिळालेल्या स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी तत्काळ शस्त्रसज्जतेचे कार्य आपल्या राज्यधारकांनी प्रचंड प्रमाणावर हातात घेतलं पाहिजे. इतर प्रबळ देशामधून तरुणांपासून प्रौढांपर्यंत सैनिकी शिक्षण ज्याप्रमाणे अनिवार्यपणे दिलं जातं तसं ते दिलं जायला पाहिजे. शाळा, प्रशाला, महाशालांमधून तरुण पिढीला स्वराष्ट्राच्या संरक्षणार्थ रणनिष्णात करून सोडलं पाहिजे. पुढील 5 वर्षात म्हणजे 60 सालापर्यंत त्यांची अपेक्षा आहे बरं, असं काही होऊन जावं म्हणून. पुढील 5 वर्षात निदान 1 कोटी हिंदू तरुणांचं अद्ययावत शस्त्र आणि अस्त्र आणि सुसज्ज असलेलं भूदल, नौदल आणि विमानदल भारताच्या चतुःसीमांचं रक्षण करण्यासाठी रणसज्ज पावित्र्यात उभं ठाकलं पाहिजे. आज जगाला ठाऊक असलेली अनेक शस्त्र आणि अस्त्र नवे त्याहूनही अधिक नवनवीन शस्त्रास्त्र शोधून काढण्यासाठी, घडवण्यासाठी रणरसायनशाळा खटखटत राहायला पाहिजेत. शस्त्रास्त्रांचे कारखाने देशभर घणघणत राहिले पाहिजेत. आणि पुढील 5 वर्षात जगातील कुठल्याही राष्ट्रापेक्षा शस्त्रबळामध्ये हिंदुस्थानचं महाराज्य केवळ समबल नव्हे तर बलवत्तर झालं पाहिजे असं मनामध्ये समजा. असे बलवत्तर झालात म्हणजे मग पाहिजे तर जगाला तुम्ही सांगू शकता की आम्ही आक्रमण करणार नाही किंवा आम्ही तटस्थ आहोत. नाही तर त्या शब्दात तेव्हा अर्थ आला असेल तुम्हा दुर्बलांच्या तोंडून निघणारे शब्द हे व्यर्थ आहे ते समजा. इतकंच नव्हे तर स्वतःच्या दुबळेपणाचं जागतिक प्रदर्शन करणारे आहेत. तेव्हा तरुणांनो, अजेय असलेलं भारतीय शस्त्रबळ असेल तरच भारतीय महाराज्य अजेयच राहील याची खूण गाठ बांधा. वीरस्मृतिस्तंभाचा हा तुम्हाला निकडीचा संदेश आहे. अभिनव भारताच्या सांगतापर समारंभाच्या वेळेला वीरस्मृतिस्तंभ तिथे उभारला आहे. त्याच्या साक्षीने हा संदेश सावरकरांनी आपला खरोखर अखेरचा होऊ पाहणारा संदेश दिला. पुढे ते व्याख्यानं देत होते पण जाहीरपणे त्यांनी लोकांना जे द्रष्टेपणाने सांगितलं, कारण चीन आणि पाकिस्तानच्या आक्रमणाची चाहूल त्यांना आधीच लागली होती. या पद्धतीने पाहिलं तर सावरकरांना एक महान द्रष्टा म्हणावं लागतं. पण तरीही पुढे त्यांनी आवर्जून सांगितलं की यापुढे कितीही तुमचे मतभेद असलेत तरी लोकशाहीमध्ये ते मतभेद पेटीतच सामावले पाहिजेत. सावरकरांनी हे आवर्जून सांगितलेलेही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून अराजकासारखा दुसरा शत्रू नाही. आता मतपेट्या सांभाळा, फक्त मतपेटीचं बूड गळकं नाही ना हे बघा, हेही त्यांनी म्हटलं आहे. आणि आजच्या काळात मतपेटी पडवण्याच्याच राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये जर त्यामुळे अराजक झालं तर सावरकर मात्र शासनाला कायद्याच्या कक्षेमध्ये शस्त्रही हाती घ्यायला सांगतील अशी शक्यता असते. पण म्हणून सावरकरांनी सांगितलेला आणखी एक निरोप आपल्यापुढे सांगते आणि माझ्या भाषणाची अखेरी करते. सावरकरांनी असं म्हटलं की जगात चोर असू नयेत आणि घराला कुलूप लावता येऊ नये, चोरी होऊ नये, हा नियम आदर्श आहे. आदर्श म्हणून तो मलाही प्रिय आहे.
परंतु ज्याप्रमाणे जगात चोर असतातच, ते चोरी करतातच, हे जाणून आपण आपल्या घराला कुलूप लावतोच, त्याप्रमाणे इतर धर्मीय आपल्या धर्माचा विस्तार करतायत आणि राष्ट्राचा विस्तार करतायत, तोपर्यंत मी हिंदू म्हणून जगलं पाहिजे आणि माझ्या राष्ट्राला हिंदूचं संरक्षक कवच म्हणून कुलूप घातलंच पाहिजे. हे सावरकरांचं हिंदुत्व हे अशा दृष्टीने हिंदूंना एक कवच होतं, हे आपण लक्षात घ्या. आणि आज आपल्याकडे जो हिंदूंचा जय जयकार होतोय तो एक प्रकारे सावरकरांचाच आवाज आहे असं म्हणायला हरकत नाही. सावरकर कुठल्याही स्थितीत असोत, ते किशोरावस्थेत असोत, तारुण्यावस्थेत असोत, वृद्धावस्थेमध्ये असोत, 500 वर्ष त्यांनी जे काही उद्योग केले ते केवळ एकाच साध्याच्या दिशेने होते. त्यांनी ते एका युगाचं एक तेजस्वी पान होतं. त्यांची मीमांसा करण्याचा खरं आमच्यासारख्या सामान्य माणसांना अधिकारच नाही. त्यांनी घेतलेला वसा कुठला होता, तो त्यांनी शेवटपर्यंत कुठल्या निष्ठेने पाळलेला होता, याचा मात्र आम्ही अभ्यास केला पाहिजे. कारण सावरकरांच्या जीवना इतकंच त्यांचं सिद्धांत स्वरूप जगणंही फार महत्त्वाचं होतं. मग ते काव्यरचनेत दंग झालेले असोत, नाटक निबंध लिहित असोत, व्यासपीठावरून वक्तृत्वाची बरसात घडवत असोत, आल्या गेल्याच्या मनावर आपलं म्हणणं ठसवीत असोत, मतं पटवीत असोत, इतिहासाचा उलगडा करत असोत, जुन्या नव्याचं परिशीलन करत असोत, राष्ट्राचं स्वातंत्र्य आणि तिचं हित हे एकमेव त्यांनी डोळ्याठवं ठेवलेली गोष्ट होती. आणि ते राष्ट्रहित जपण्यासाठी शक्तीची उपासना आणि जोपासना हे त्याचं एकमेव साधन आहे, हेही लोकांना सांगण्याचं त्यांनी कधी सोडलेलं नव्हतं. आणि म्हणून त्यांची साहित्यिक शारदा ही थैथै नाचणाऱ्या मयुरावर बसलेली नाही, ती घनगंभीर गर्जना करणाऱ्या वनराज सिंहावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातामध्ये मंजूळ झंकार काढणारी वीणा नाही, तीक्ष्ण आणि लखलखती अशी तलवार आहे. आणि तिचा संचार उद्यानामध्ये सलीलपणाने चाललेला नसून रणांगणावरती मोठ्या निर्भयतेने चालू आहे. असं हे धगधगतं स्थंडिल कसं होतं याचं एक साररूप दिग्दर्शन मी आपल्यापुढे केलेलं आहे. हे दर्शन आपल्याला आवडेल असं वाटून हे माझे शब्द पुरे.